देशात वक्फ बोर्ड आणि वक्फ बोर्डाची मालमत्ता हा कायमच वादग्रस्त मुद्दा राहिलेला आहे. वक्फ कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते. आता या मागणीचा विचार करूनच केंद्र सरकारनं त्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत. अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ अमेंडमेंट बिल आज लोकसभेमध्ये सादर केलेलं आहे. या विधेयकाचा उद्देश आहे केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालमत्ता आणि संपत्तीची नोंदणी करण्यामध्ये सुलभता आणणं. पण या विधेयकावरून वाद निर्माण झाल्याचं दिसून येते. आता वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केलाय. के.सी. वेणुगोपाल यांनी या दुरुस्ती विधेयकावरती आक्षेप सुद्धा नोंदवलेला आहे. संविधानानं लोकांना दिलेल्या धर्म आणि मूलभूत हक्कांवरती हा थेट हल्ला आहे असं वेणुगोपाल यांनी म्हटलेलं आहे. हा धार्मिक स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न आहे असा आरोप कायमच एमआयएमचे खासदार ओवेसी यांनी आधीपासूनच केलेला आहे. आज आपण माहिती घेऊयात वक्फ म्हणजे नेमकं काय, वक्फ बोर्डाचे नक्की अधिकार काय आहेत, यासोबतच नवीन दुरुस्ती विधेयकामध्ये नेमकं आहे काय, त्याच्यातील तरतुदी काय आहेत, याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. या विधेयकातील काही महत्त्वाच्या तरतुदी आणि काही फॅक्ट्स हे आपण पहिल्यांदा बघूयात. फॅक्ट्स अशा आहेत की दिल्लीचं एकूण क्षेत्रफळ 3.6 लाख एकर इतकं आहे, तर वक्फ बोर्डाकडं 9 लाख एकरापेक्षा जास्त जमीन आहे. रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर देशामध्ये वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक संपत्ती आहे, सर्वाधिक जमिनी आहेत अशी फॅक्ट आहे. आता या विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी. या विधेयकाचा उद्देश आहे गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं. देशामध्ये 30 वक्फ बोर्ड आहेत ज्यांच्याकडे 9 लाख एकरहून अधिक मालमत्ता आहे. दुरुस्ती विधेयकामध्ये केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्ड यांचं संलग्नीकरण करण्याचा प्रस्ताव आहे, ज्याच्यामुळे मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळेल. विधेयकातील तरतुदीनुसार वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांमधून जे उत्पन्न मिळतं ते आता देणगीसाठी खर्च करावं लागणार आहे. राज्य वक्फ बोर्ड ही मालमत्ता जी आहे म्हणजे वक्फची मालमत्ता आहे किंवा नाही हे ठरवू शकणार नाही. कायदा लागू झाल्यानंतर प्रत्येक नवीन वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि पडताळणी करणं बंधनकारक असणार आहे. मालमत्तेच्या कागदपत्राशिवाय नवीन वक्फ तयार होऊ शकणार नाही आणि नवीन वक्फ मालमत्तेच्या नोंदणीसाठी वक्फ बोर्डाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. आता वक्फ बोर्ड या अर्जाची छाननी करण्यासाठी नंतर ते जिल्हाधिकाऱ्यांना पाठवेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच त्या वक्फची नोंदणी केली जाईल. म्हणजे वक्फ परस्पर कोणताही निर्णय घेऊ शकणार नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांचा या संदर्भातला अहवाल जो आहे त्यांनी अर्जाची छाननी करणं हे फार आता महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालात मालमत्ता विवादित किंवा सरकारी जमीन म्हणून घोषित जर का केली तर त्या मालमत्तेची वक्फ म्हणून नोंदणी होणार नाही. आणि जर का नोंदणी झालीच तर नोंदणी केल्यानंतरच त्या संदर्भातलं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. कोणत्याही सरकारी जमिनीला आता वक्फ मालमत्ता करता येणार नाहीये. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केलेल्या सध्याच्या सरकारी मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून गणल्या जाणार नाहीत. ही जमीन सरकारी आहे की नाही याची चौकशी करूनच निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहेत, ज्यांची चौकशी आता सर्वेअर जे आहेत, जे आयुक्त आहेत ते करणार आहेत. बोहरा आणि आगाखान मुस्लिम यांच्यासाठी औकाफ बोर्ड तयार करण्यात यावं असा प्रस्ताव सुद्धा या विधेयकात आहे. म्हणजेच काय, आजपर्यंत वक्फ बोर्ड ज्या पद्धतीने काम करत आलेलं आहे, गेल्या काही वर्षांपासून ज्याची सातत्याने चर्चा होत आलेली आहे, त्या गोष्टी आमूलाग्र बदलणारे हे विधेयक मंजूर झाल्यानंतर. आता वक्फ कायदा, वक्फ बोर्ड आणि त्यांचे अधिकार या संदर्भातली माहिती घेऊयात. वकुफा या अरबी शब्दाचा अपभ्रंश होऊन वक्फ हा शब्द तयार झालेला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ ठहरना असा होतो. इस्लाममध्ये वक्फ हा एक दान धर्माचा प्रकार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून स्थावर किंवा जंगम अशा दोन्ही प्रकारची मालमत्ता व्यक्ती दान करू शकतो. अल्लाहच्या नावे ही मालमत्ता धार्मिक किंवा जनकल्याणासाठी दान केली जाते आणि अशी जमीन किंवा असे कोणत्याही पद्धतीने दान करणाऱ्यांना वाकिफ असं म्हटलं जातं. या वाकिफना आपली मालमत्ता दान करताना तिचा वापर कशासाठी केला जावा हे सांगण्याचा सुद्धा अधिकार असतो. उदाहरण
उदाहरण जर का द्यायचं झालं तर दान केलेली मालमत्ता या जमिनीवरती मशीद, दर्गा, कब्रस्तान किंवा शैक्षणिक संस्था उभारण्यात यावी अशी अट ती व्यक्ती वक्फ मध्ये करू शकते. म्हणजे दान करणारा जो व्यक्ती आहे तो तशा अटी निश्चितपणे टाकू शकतो. भारतामध्ये वक्फसाठी दान केलेल्या जमिनींचे दाखले अगदी मुघल साम्राज्यापासून उपलब्ध आहेत. आता या वक्फच्या जमिनींचा मालमत्तांचा वापर योग्य कारणांसाठी होतोय किंवा नाही हे तपासण्यासाठी त्याचं रेग्युलेशन करण्यासाठी एक संरचना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्यासाठी 1954 मध्ये संसदमध्ये वक्फ बोर्ड कायदा तयार करण्यात आला. मग हा कायदा लागू झाल्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1955 ला प्रत्येक राज्यामध्ये वक्फ संपत्तीच्या नियमनासाठी वक्फ बोर्ड स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली, ज्याच्यानुसार सध्या देशामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून जवळपास 32 वक्फ बोर्ड आहेत. या वक्फ बोर्डामार्फत दान केलेल्या जमिनींचं रेग्युलेशन केलं जातं, त्याच्यावरती लक्ष ठेवलं जातं. काही ठिकाणी फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांच्या जमिनी सुद्धा या वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आलेल्या दिसून येतात. मुस्लिम समाजाचं कल्याण करण्यासाठी त्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी या जमिनींचा वापर व्हावा हा सुद्धा वक्फ बोर्ड कायद्यामागचा हेतू होता. पण बाबरी मशीद पाडल्यानंतर 1995 मध्ये तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या सरकारनं वक्फ बोर्ड कायदा 1954 रद्द केला आणि वक्फ बोर्ड कायदा 1995 तयार केला. यामध्ये वक्फ बोर्डाला मोठ्या प्रमाणावरती जमिनी देण्यात आला. त्याच्यानंतर 2013 मध्ये सुद्धा या कायद्यामध्ये सुधारणा करून वक्फ बोर्डाला असलेले अधिकार जे आहेत ते अजून वाढवण्यात आल्याचं सांगितलं जातं. सध्या भारतामध्ये वक्फ बोर्डाकडे नोंदणी असलेल्या स्थावर वक्फ मालमत्तेची संख्या 8,72,321 इतकी असून देशभरामध्ये 9,40,000 एकरपेक्षा जास्त जमीन वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वक्फ ॲसेट मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ इंडिया म्हणजेच वामसी या पोर्टलवरती या संदर्भातली संपूर्ण माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. भारतात संरक्षण खातं आणि रेल्वेनंतर तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मालमत्ता ही वक्फ बोर्डाच्या नावाने रजिस्टर आहे. तसंच 3,56,000 इस्टेट आणि 16,713 जंगम म्हणजे चलसंपत्ती वक्फ बोर्डाच्या नावे संपूर्ण देशभरामध्ये. आता या सगळ्या मालमत्तांमधून मिळणारं वक्फ बोर्डाचं एकूण वार्षिक उत्पन्न हे 200 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. आता हे आकडेवारी खरी खोटी असू शकते, पण या आकड्यांवरून देशातल्या वक्फ बोर्डाच्या संपत्तीचा आपण अंदाज लावू शकतो. आता वक्फ बोर्ड नक्की काय काम करतं, त्याच्यामध्ये कुणाचा समावेश असतो हेही तुम्हाला लगेच सांगतो. वक्फ संपत्तीच्या प्रशासनासाठी, वक्फशी संबंधित मुद्द्यांवर केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी आणि वक्फ बोर्डाचे नियम करण्यासाठी सेंट्रल वक्फ काउन्सिल काम करतं. राज्यांमध्ये सुन्नी वक्फ बोर्ड आणि शिया वक्फ बोर्ड असे 2 वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. वक्फ बोर्डामध्ये एक अध्यक्ष, राज्य सरकार 2 सदस्य नियुक्त करतात. या 2 सदस्यांमध्ये एक मुस्लिम आमदार आणि एका मुस्लिम खासदाराचा समावेश असतो. यासोबतच वक्फ बोर्डामध्ये मुस्लिम अधिवक्ता, मुस्लिम टाउन प्लॅनर, मुस्लिम एक इंटेलेक्च्युअल, संपत्तीचा लेखाजोखा ठेवणारा सर्वे कमिशनर असे सुद्धा वक्फ बोर्डाचे सदस्य असतात. यासोबतच एक मुस्लिम IAS अधिकारी सुद्धा राज्य सरकारतर्फे वक्फ बोर्डावरती नियुक्ती केला जातो. आता हा अधिकारी वक्फ बोर्डाचे जे काही निर्णय आहेत ते निर्णय लागू करतो. बोर्डवरच्या सदस्यांची संख्या ही प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी असते. या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. वक्फ जमिनींवरून होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी वक्फ कायद्याअंतर्गत स्वतंत्र न्यायालय सुद्धा स्थापन करण्यात आलेले आहे. ट्रिब्युनल त्याला म्हटलं जातं. यांना वक्फ बोर्ड ट्रिब्युनल असं पूर्ण नाव देण्यात आलेले आहे. शैक्षणिक संस्था, कब्रस्थान, मशिदी तयार करणं, वक्फला मिळालेल्या संपत्तीची आणि तिच्या लाभार्थ्यांची नोंद ठेवणं आणि वक्फ काउन्सिलच्या नियमांचं पालन करणं ही वक्फ बोर्डाची महत्त्वाची कामं असल्याचं सांगितलं जातं. आता वक्फ बोर्ड कायदा आणि त्याच्यावरून अनेकदा वाद झालेले दिसून येतात. आपण सोशल मीडियामध्ये यासोबतच प्रिंटमध्ये सुद्धा बघितलेलं असेल की या संदर्भातल्या न्यूज ज्या आहेत त्या सातत्याने चर्चेमध्ये आलेल्या आहेत. वक्फ कायदा 1995 मध्ये 2013ला सुधारणा करण्यात आली होती. या सुधारणेनुसार सेक्शन 40 अंतर्गत वक्फ बोर्डाला जे काही अधिकार देण्यात आलेले होते या अधिकारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते.
सेक्शन 40 नुसार एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि त्यासंबंधी चौकशी करण्याचा अधिकार हा वक्फ बोर्डाला देण्यात आलेला होता आणि त्याच्यावरूनच मोठी चर्चा सुरू झालेली होती। वक्फ बोर्डाच्या निर्णयावर कोणाला जर का आक्षेप असेल तर ते वक्फ बोर्ड ट्रिब्युनलमध्ये दाद मागू शकतात, पण या ट्रिब्युनलचा निकाल अंतिम होता। या विरोधात न्यायालयात दाद मागता येत होती, पण त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ही अतिशय किचकट असल्यामुळे कुणीही त्याच्या नादी लागत नव्हतं। 2013च्या दुरुस्ती विधेयकामध्ये देखील वक्फ मालमत्ता नियुक्त करण्याचे व्यापक अधिकार वक्फ बोर्डाला देण्यात आले। वक्फ बोर्ड कायद्याच्या सेक्शन 3 नुसार एखादी जमीन वक्फची आहे असं जर का वक्फला वाटलं तर ती जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची होते। एकदा ही जमीन वक्फची झाली की तिच्यावरती हक्क सांगणं कठीण होतं, कारण ती जमीन वक्फची नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीची जमीन वक्फने ताब्यात घेतली आहे त्याच्यावरती असते। म्हणजे सपोज माझी जमीन वक्फने ताब्यात घेतली, वक्फ आहे असं जर का ते सांगितलं तर त्यांचा तो निर्णय अंतिम आहे। मग ती जमीन वक्फची कशी नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी असणार आहे आणि याच्यावरून सुद्धा मोठा गदारोळ झालेला आपण बघितलेला आहे। जमीन वक्फने ताब्यात घेतली की घेतली, शिवाय वक्फकडे वकिलांचा मोठा फौजफाटा हा आहे, त्यामुळे वक्फ विरोधात एखादी व्यक्ती केस जिंकू शकेल अशी शक्यता कमीच। 2009 नंतर वक्फ बोर्डाच्या मालमत्तेमध्ये दुपटीनं वाढ झाल्याचं सांगण्यात येतं। 1954 मध्ये वक्फ बोर्डकडे असलेल्या मालमत्तेची संख्या ही 52,000 होती आणि 2009 पर्यंत त्याच्यामध्ये वाढ होऊन ती 3 लाख झालेली आहे। तर 2009 पासून आतापर्यंत मालमत्तेची ही संख्या 8,72,000 वरती पोहोचलेली आहे। वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या अनेक मालमत्तांवरून वाद सुरू आहेत। काही ठिकाणी मालमत्ता बळकावण्याचे सुद्धा प्रकार झालेले आहेत आणि या मालमत्ता बळकावल्यानंतर त्यांचा वापर योग्य त्या कारणांसाठी झालेला नसल्याच्या सुद्धा तक्रारी आहेत। मुस्लिम समुदायाकडून अशा अनेक तक्रारी करण्यात आल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। अल्पसंख्याक विभागाच्या वामसी पोर्टलवरती अशा एकूण 58,000पेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत। तसंच राज्यांमधल्या वक्फ बोर्डामध्ये 12,700, वक्फ बोर्ड ट्रिब्युनलमध्ये 18,400 तर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये 150 पेक्षा जास्त वक्फ बोर्ड मालमत्तेशी संबंधित केसेस पेंडिंग असल्याचं सांगण्यात येतं। त्याच वेळेस 2019 नंतर वक्फ बोर्ड कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी सातत्याने झालेली आहे। 2022 मध्ये या संदर्भात भाजपचे राज्यसभेचे खासदार हरनाथ सिंग यादव यांनी वक्फ संदर्भातलं अपील विधेयक जे आहे ते संसदेमध्ये मांडलं होतं। वक्फ बोर्ड कायदा 1995 रद्द करण्याची तरतूद त्यांनी त्या संदर्भात करण्याची मागणी केली होती। 1954च्या मूळ वक्फ कायदा रद्द करण्यात यावा आणि 1995च्या वक्फ कायद्याचं वक्फ बोर्डांचे जास्त अधिकार दिलेले आहेत तेही बदलण्याची त्यांनी मागणी केलेली होती। पण 8 डिसेंबर 2023 ला या विधेयकावरती राज्यसभेमध्ये शेवटची चर्चा झाली आणि हे खासगी विधेयक असल्यामुळे त्याच्यावरती पुढे कोणताही निर्णय झाला नाही। आता आज जे दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये सादर झालेलं आहे त्याच्यानुसार अल्पसंख्याक मंत्री केंद्रीय वक्फ काउन्सिलचे अध्यक्ष असतील, 3 खासदार सुद्धा याचे सदस्य असतील। केंद्रीय वक्फ काउन्सिल सदस्यांमध्ये 2 महिलांचा समावेश करणं बंधनकारक असेल, 2 बिगर मुस्लिम सदस्य सुद्धा असण्यासंदर्भात त्यांनी ते विधेयकात म्हटलेले। व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, प्रशासन, अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर यांसारख्या क्षेत्रातून सुद्धा सदस्य या काउन्सिलमध्ये असणार आहेत। राज्य वक्फ बोर्डामध्ये जास्तीत जास्त 11 सदस्यांची तरतूद आहे, 2 महिला आणि 2 बिगर मुस्लिम सदस्यांची सुद्धा तरतूद त्याच्यात करण्यात आलेली आहे। बोहरा आणि आगाखानी समाज सुद्धा इथं सदस्य बनू शकणार आहे। सदस्यांमध्ये शिया, सुन्नी आणि ओबीसी प्रवर्गातील किमान एक प्रतिनिधी असणं हे कंपल्सरी आहे। वाद झाल्यास वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची सुद्धा तरतूद आता या विधेयकात आहे। या विधेयकानुसार 90 दिवसाच्या आतमध्ये उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात आव्हान दिलं जाऊ शकतं। आजच्या दिवशी न्यायाधिकरणाचा म्हणजे वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे। येणाऱ्या काळामध्ये हे विधेयक पास झाल्यानंतर वक्फ संदर्भातल्या, वक्फ मालमत्ता संदर्भातल्या आणि वक्फ जे काउन्सिल आहे, केंद्रीय काउन्सिल यासोबतच राज्य वक्फ बोर्ड या संदर्भातल्या गोष्टी बदलतील हे स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणूनच हे विधेयक पास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल। आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।